नारळाला भरपूर शेंड्या असतील तर त्या पटकन कशा काढायच्या आणि बिलकुल तुकडे न होता कमी कष्ट कमी वेळेत कवटीपासून अख्खं नारळ कसं काढायचं ते अगदी सोप्या पद्धतीने बघूयात। बाजारामध्ये 2 प्रकारचे ओले नारळ मिळतात। त्यापैकी एका नारळाला खूप कमी शेंड्या तर दुसऱ्या नारळाला ह्याप्रमाणे भरपूर शेंड्या असतात। ह्या शेंड्यांचे भरपूर उपयोग आहेत, परंतु ह्या काढायला खूप मेहनत घ्यावी लागते। हे काम अगदी सोपे होण्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारचा स्क्रूड्रायव्हर लागेल। त्यासाठी हा जो टोकदार भाग आहे तो पूर्णपणे बंद आणि खूप टाईट असतो, म्हणून इथून न काढता हा जो ओपन भाग आहे ह्या बाजूने नारळाचे डोळे असतात, तर आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे। स्क्रूड्रायव्हर अशा प्रकारे आतमध्ये घालून थोडं प्रेशर द्या, वरून खालपर्यंत प्रेशर देऊन अशाच प्रकारे शेंड्या आतमधून हलक्या करून घ्यायच्या आहेत। हे केल्यानंतर खालच्या बाजूने स्क्रूड्रायव्हर घालून काढून घ्या। तर ह्या शेंड्या काढताना खूप प्रेशर देण्याची गरज नाही, त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मीडियम आकाराचा स्क्रूड्रायव्हर घ्या, म्हणजे ह्या शेंड्या अगदी कमी कष्टात काढता येतात। तर हे बघा, नारळाच्या सर्व शेंड्या मी काढून घेतल्या आहेत। काढलेल्या ह्या शेंड्यांचे भरपूर उपयोग आहेत, त्यासाठी टाकून देऊ नका। तर हा नारळ फोडण्याआधी तुम्हाला यामधील पाणी काढायचे असेल, त्यासाठी ह्या 3 डोळ्यांपैकी एक डोळा सॉफ्ट असतो, त्यामध्ये एखादी टोकदार वस्तू घालून पाणी काढून घ्या। मी यामधील पाणी आताच न काढता नारळ फोडल्यानंतर काढणार आहे। तर नारळ फोडण्यासाठी आपल्याला डोळ्याकडील भाग न घेता ह्या बाजूने सुरुवात करायची आहे। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा 1 ते 1.5 इंच अंतरावरील ही जी कॅप आहे ती काढून घ्यायची आहे। त्यासाठी परत आपल्याला स्क्रूड्रायव्हर आणि अशा प्रकारे वजनदार वस्तू लागेल। स्क्रूड्रायव्हरचं टोक नारळाच्या कवटीवर ठेवून अशा प्रकारे वरच्या बाजूने हिट करा। हे करताना जोरात न करता हलक्या हाताने करा। तर हे बघा, अशा प्रकारे खूप आतपर्यंत न करता फक्त कवटीचा भाग तुटेल इतपत करून घ्या। थोडं अंतर सोडून परत ह्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। तर हे बघा, ह्याप्रमाणे 2दा करून घ्या। आता परत तिसऱ्यांदा ह्या दोन्हींच्या मधात आधीप्रमाणेच हिट करा। नंतर हे बघा, कॅप वरच्या बाजूने निघेल अशा प्रकारे पुन्हा हिट करा। आता थोडं प्रेशर देऊन कॅप काढून घ्या। नारळाचे कवच वरच्या बाजूने निघेल अशा प्रकारे स्क्रूड्रायव्हर आतमध्ये घाला। थोडं हिट करा, नंतर ह्याप्रमाणे काढून घ्या। आता ह्याच पद्धतीने स्क्रूड्रायव्हर घालून हिट करत सर्व कवच काढून घ्यायचा आहे। नारळाचा हा भाग थोडा जास्त कठीण असतो, त्यामुळे हा काढण्यासाठी एखाद मिनिट जास्त लागू शकतो, परंतु अर्धवट होत आल्यानंतर वेळ न लागता पटापट निघतो। इथे लक्षात घ्या, हलक्या हाताने न करता प्रेशर देऊन केलं तर नारळाच्या कवटीसोबत नारळ सुद्धा तुटला जाईल। ह्याप्रमाणे नारळाचे बिलकुल तुकडे न होता कमी कष्टात आणि खूप कमी वेळेत कवटीपासून अख्खं नारळ काढून घेता येते। सुरीने कापून यामधील पाणी मी काढून घेत आहे। नारळ फोडण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।